प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आता उद्या मला श्रीखंडपुरी करायचं आहे, तर मला आजच दह्याचा चक्का करायचा आहे, कारण श्रीखंडासाठी चक्का दही लागतं. तर इथे मी गोवर्धनचं रेडीमेड दही घेतले. बाहेरचं घरचं दही घेतलेलं नाही आहे, मी बाहेरच्या दह्याचा वापर करून बघते. तर इथे मी गोवर्धनचं दही घेतलेलं आहे आणि ते आपल्याला चक्का करण्यासाठी रात्रभर बांधून ठेवायचं आहे. तर त्यासाठी इथे मी अशी चाळणी घेतली आहे आणि खाली एक भांडं ठेवायचं आणि चाळणीवर असा कपडा टाकायचा आणि त्यात हे दही टाकून घ्यायचं. छान घट्ट दही आहे. श्रीखंड करण्यासाठी चक्का दहीच लागतं. त्यासाठी आपल्याला अशी प्रोसेस करावी लागणार आहे. तर हे आपण रात्रभर असं घट्ट बांधून ठेवायचं. चाळणीमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा असंच बांधून ठेवलं बघा, असं सगळं पाणी त्यातलं निघून जाईल रात्रभर ठेवलं. अशा प्रकारे असं लटकवत ठेवलं तरीही चालेल. संपूर्ण पाणी निथळून जाईल. किंवा मग असं जाळीवरच ठेवायचं, चाळणीवर, आणि त्यावर वजन ठेवायचं. आता मी हे लटकत ठेवते. भेटूया उद्या. चला, आपलं रात्री बांधून ठेवलेलं दही, चक्का दही तयार आहे. बघू शकता तुम्ही. आणि एवढं पाणी निघालं आहे. असं अशा प्रकारचं पाणी निघतं आणि हे चक्का दही. तर आता आपण सर्व तयारी करून घेऊया. आता पुरीसाठी इथे मी पीठ मळून घेणार आहे आणि 3 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. आता कांदा वगैरे सगळं चिरून घेऊया आणि पीठ मळून घेऊया. सर्वात आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचं. आता पीठ मळून घेऊया. इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं मी. त्यात थोडंसं मीठ घालायचं. आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. तीन चमचे तेल टाकते मी सॉफ्ट होण्यासाठी. थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया. हे बघा, आता आपलं पीठ मळून झालंय. आता याला तेलाचा हात लावून ठेवून देऊया आणि सर्वात शेवटी आपण पुरी करणार आहोत, म्हणजे तोपर्यंत पीठ छान मुरेल. आता हे झाकून ठेवून देऊया. आता बाकीचं बटाट्याची भाजी वगैरे आपण करून घेणार आहोत. आता श्रीखंड करून घेऊया. आता हे आपल्याला विस्करणे किंवा चमच्याने मऊ करून घ्यायचं. पिठी साखर घालूया. तीन चमचे घातली आहे मी. त्यानंतर
वेलची पूड, थोडंसं जायफळ, जास्त नाही, अगदी थोडं. यात तुम्ही फूड कलरही घालू शकता. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. अगदी मऊ झालं पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने. आता यात थोडासा मी फूड कलर घालते, थोडा घालायचा. आणि थोडीशी टुटी फ्रुटी. लहान मुलांना थोडं अट्रॅक्टिव्ह वाटतं म्हणून. आता हे साईडला ठेवून देऊया. आता बटाट्याची भाजी करूया. तेल कांदा बुडेल इतकंच घालायचं. पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची मी कमी घेतली आहे, लहान मुलांना खायचे म्हणून. 2 हिरवी मिरची आणि 1 कांदा. कांदा परतत आला की पाव चमचा हळद, थोडी कोथिंबीर, आता बटाटा. 3 बटाटे घेतले होते मी, उकडून आणि बारीक करून घेतले. कोथिंबीर घालूया आणि आता काढून घेऊया. आता कांदा भजी करूया. इथे मी 2 मोठे कांदे घेतले आणि असे पातळ बारीक चिरून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. आणि यात पाव चमचा जिरे, थोडीशी हळद घालायची, पाव चमचा, थोडासा हिंग, अगदी थोडा चिमूटभर सोडा घातला नाही तरी चालेल.
1 चमचा लाल तिखट, तर बेसन घालायचं, जितकी गरज असेल तेवढंच घ्या. कोथिंबीर भरपूर घाला. चवीप्रमाणे मीठ. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं, थोडं थोडं. पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे. तेल तापायला पण ठेवलेलं आहे मी एकीकडे. आता हे तळायला घेऊया. तेल तापलेलं आहे. आता आपण भजी टाकूया. यात तुम्ही लाल मिरचीच्या ऐवजी हिरवी मिरची घातली तरीही छान लागतात. आणि बारीक चिरून घालायची. हे बघा अशा प्रकारे तळून घ्यायचे. आता हे काढून घेऊया. हे बघा अशा प्रकारे. आता दुसरी बॅच पण मी तळून घेते. चला, भजी पण आपली तयार झालेली आहेत आणि अतिशय कुरकुरीत झालेली आहेत आणि चवीलाही अतिशय छान झालेली आहे. आता पुरी करायला घेऊया. बघा पीठ पण आपलं छान तयार झालेलं आहे. एकतर तुम्ही असा एक उंडा घेऊन करू शकता वाटीने, किंवा मग छोटे छोटे गोळे तयार करून पण करू शकतो आपण. दोन्ही पद्धती दाखवते मी. हे नवशिक्यांसाठी सांगते मी. असे 4-5 उंडे गोळे करून घ्यायचे. आधी वाटीने काढून दाखवते. अशा प्रकारे एक मोठी पोळी लाटून घ्यायची. तर एक डब्याचं झाकण किंवा अशी मोठी वाटी असली ना तरी त्याने कट करता येतं. हे बघा अशा प्रकारे लाटून पण दाखवते मी. या साईजचा उंडा घेतला मी.
हे बघा अशा प्रकारे. आता 4-5 पोळ्या 4-5 पुरी लाटून घेते मी आणि मग दाखवते. चला आता तेल तापलेलं आहे, पुरी करून घेऊया. ही वाटीने काढली होती आपण पुरी, ती आता हे लाटून घेऊया. टम्म फुगताय, बघू शकता तुम्ही. आता अशा प्रकारे मी तळून घेते आणि मग तुम्हाला डिश सर्व करून दाखवते. चला आपली डिश तयार आहे, बघू शकता तुम्ही. आवडलं का आमचा श्रीखंड पुरीचा बेत? हे बघा टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्यासुद्धा, बघू शकता तुम्ही. हे फक्त लहान मुलांसाठी मी डेकोरेट केलं, तुम्ही प्लेनसुद्धा ठेवू शकता. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.